नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे रीना शेलार ब्लॉग्समध्ये. तर आज आपण इथे सँडविच विदाऊट मेयोनीज आणि अप्पम बघणार आहोत. सिंपल अप्पे आहेत, पण मी ती रेसिपी पण शेअर केलेली आहे. तर इथे सँडविचसाठी मी काकडी ग्रेट करून घेतलेली आहे. त्याचं लिक्विड जे आहे ते स्क्वीज करून घेतलेलं आहे. हे हंकड आहे 1 कप. हंकड म्हणजे जे दही असतं ना, ते गाळणीमध्ये मी रात्रभर ठेवून दिलं. त्याचं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आणि घट्ट असं दही विदाऊट वॉटर रेडी आहे. त्यानंतर इथे टोमॅटो कट करून घेतलेला आहे, ऑनियन कट करून घेतलेला आहे आणि कॅप्सिकम, शिमला मिरची, कांदा आणि टमाटा कट करून घेतलेला आहे बारीक. जितकं बारीक शक्य होईल तितकं जास्त बेटर असेल. तर हे मी कट करून घेतल्यानंतर मी हेच सगळं मिक्सचर एकत्र करणार आहे. हंकड, काकडी, कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम आणि एक गार्लिक म्हणजे लसणाची पाकळी घेतलेली आहे, ती पण मी किसून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. त्यानंतर इथे जाड मिरची असते ना, चिली फ्लेक्स, ते टाकलेले आहे. काळी मिरी बारीक करून घेतलेली ती पण टाकून दिलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर. त्यानंतर इथे ब्रेड घेतलेला आहे, त्याला मी बटर लावून घेतलेलं आहे. ब्रेडला जर बटर लावलं ना तर पटकन नरम पडत नाही, त्यामुळे आतून बटर लावल्याचा तो एक फायदा असतो, जर जास्त वेळ आपल्याला टिफिनमध्ये द्यायचं असतं म्हणून. जे काही मिक्सचर आहे ते मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे चीज ठेवलेला आहे. चीज नसेल ना टोटली स्किप करा, कारण की विदाऊट चीज पण याची टेस्ट खूप छान येते. दोन्हीकडून बटर लावून हे ब्रेड आपण चांगले शेकून घेणार आहोत. आणि जर आपल्याकडे सँडविच मेकर आहे, ग्रिलर असेल तर त्यावर पण तुम्ही करून घेऊ शकतात. पण मी इथे तव्यावर दाखवलं आहे, कारण की सगळ्यांकडेच अवेलेबल असतं असं नसतं. तर ते कट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं झटपट सँडविच रेडी झालेलं आहे. हे खूप फुलफिलिंग आहे, विदाऊट मेयोनीज आहे, त्यामुळे हेल्दी पण होतं आणि सगळे घरात अवेलेबल असलेले इन्ग्रेडियंट्स आहेत. ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सँडविचमध्ये तुम्ही टाकू शकतात. तर इथे सँडविच रेडी झाल्यानंतर अप्पे रेडी करते. अप्पे रेडी करण्यासाठी इथे रवा घेतलेला आहे. साधारण एक मोठा पाव वाटी रवा आहे. त्याच्यात 4 ते 5 चमचे दही टाकलं आहे, मीठ चवीनुसार टाकलं आहे. हे 3 इन्ग्रेडियंट्स आणि सोडा टाकणार आहे. तर याच्यात ना पाण्याची क्वांटिटी खूप जास्त जाते, कारण की रवा सोक करतं पाणी. तर जवळजवळ 1 ग्लास पाणी मी टाकले, पण ते लागता टाकायचं आपल्याला, कारण की प्रत्येकाच्या रवा किती जाड बारीक आहे त्यानुसार ते पाणी लागेल. आणि इथे बस 5 मिनटं मी साईडला ठेवून देणार आहे. तुमच्याकडे वेळ नसेल ना 3 ते 4 मिनटं ठेवा, म्हणजे तो रवा ॲब्झॉर्ब होईल आणि मग त्यामध्ये सोडा लगेच तुम्ही ॲड करू शकता. सोडा, इनो म्हणजे बेकिंग सोडा किंवा इनो असेल ना, त्यापैकी काहीही तुम्ही ॲड करू शकतात, कारण की इन्स्टंट बनवतो आहे तर ते फ्लफी होण्यासाठी. तर हे सिंपल आहेत, पण याच्यात व्हेजिटेबल्स ॲड केले तर व्हेजिटेबल अप्पम होतात. ते पण मी दाखवेल, कारण की त्याला फोडणी पण द्यायची असते. जर तो प्रकार तुम्हाला माहिती असेल तर बेटर आहे, पण नसेल माहिती तर तोही मी कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत टिफिन आयडियाजमध्ये. तर अप्पे मी सगळे फक्त मी तेल जे आहे ना खालच्या बाजूने टाकून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं झाकून दिल्यानंतर फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे, जास्त हाय नाही ठेवली आहे. आता दोन्हीकडनं आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. दुसरीकडनं पण 3 ते 4 मिनटं, म्हणजे एकीकडून 3 ते 4 मिनटं आणि दुसरीकडे 3 ते 4 मिनटं असे आपले अप्पे आता रेडी झालेले आहेत. बघू शकतात, अप्पे आणि सँडविच रेडी झालेलं आहे.